साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण नियमाप्रमाणे काल ज्योतिर्लिंगाबद्दल बोललो. आज पुढचा विषय काय, महालिंग पुराणामध्ये अर्थात श्रीरामलिंग महापुराणामध्ये ते पाहणार आहोत. 18वा अध्याय चाललाय. विष्णूमार्फत भगवान महेश्वर स्तुती आणि त्याचे महत्त्व याचे सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, अद्वितीय तथा नाशरहित प्रणव रुद्राला नमस्कार आहे. नाशरहित प्रणव स्वरूप रुद्राला नमस्कार आहे. आकार रूप परमात्मा तथा उकार रूप आदिदेव विद्या देवाला नमस्कार आहे. विद्या देह को नमस्कार आहे. तिसरे मकार रूप परमात्मा शिव आणि सूर्य अग्नि चंद्रवर्ण वाले रुद्र त्याप्रमाणे यजमान स्वरूप वाले महादेवाला नमस्कार आहे. स्वरूप अग्निला तथा रुद्राला पती को नमस्कार आहे. शिवमंत्राला सज्जोजात रूप वेद्यास को नमस्कार आहे. सुंदर वामदेवला वरदाताला तथा अमृत रूप आपण शिवाला नमस्कार आहे. अघोराला अतिघोरला तथा वेगरूप सज्जोजाचा नमस्कार आहे. ईशानला मशान काशी क्षेत्र को अति वेगशालीला वेगवान श्रुतिपद वेदांचे ज्ञान ऊर्ध्व लिंगाला तथा लिंगीला नमस्कार आहे.
आता या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. काशीचं ईशान हा मशन काशीचा नमस्कार आहे. हेमलिंगाला हेमाला, जललिंगाला जलाला, शिवाला शिवलिंगाला, व्यापिकला तथा व्योमात व्याप्त राहणारा रुद्राला नमस्कार आहे. वायूला वायू वेगन तथा वायू व्यापिक नमस्कार आहे. तेजाला भी शुद्धता, तेजला पूर्णता व्याप्त करने वाले भरण करता आप रुद्राला नमस्कार आहे. जलाला जलभूत तथा जलात व्याप्त राहणारे आप शिव को नमस्कार आहे. पृथ्वीला अंतरिक्षाला तथा पृथ्वीत व्याप्त राहणारे महेश्वराला नमस्कार आहे. शब्द तथा स्पर्श रूपाला रस तथा गंध स्वरूपाला गंधीला, गणोचे अधिपतीला तथा गुह्यापासून भी गुह्यतम अशा आपण रुद्राला नमस्कार आहे. शेषरूप अनंतला, गरुडरूप विरूपाला, रोग विकार शून्य अनंत शिवाला, शाश्वत वरिष्ठ वारी गर्भाला तथा महायोगी महेश्वराला नमस्कार आहे. जलाला मध्यस्थित राहणारा आम्ही दोनों विष्णु तथा ब्रह्मा के मध्य प्रकाशमान सृष्टि करता, पालन करता, संहार करता तथा मृत्यू स्वरूप ईश्वराला नमस्कार आहे. चित्तजन्य ज्ञानापासून रहित, चित्तजन्य ज्ञानापासून रहित, चिंतन के चिंतयोग्य जीवांचे जन्म मरण रूप कष्टांचा हरण करणावाला रूपरहित तथा सुंदर रूपवाले अंगापासून रहित वामदेव रूप कामदेव रूप तथा अंगाचा नाश करनेवाले रुद्रा नमस्कार आहे. भस्मापासून भूषित शरीर वाले सूर्य चंद्र अग्नीचे कारण रूप श्वेत रूप श्वेत वर्ण वाले हिमाद्री पर विचरण करने वाले अति श्वेत रूप संपन्न सुंदर वक्र वाले तथा श्वेत शिकाधारी श्वेत मुख वाले महान मुख वाले हे स्वद्वहित आपल्याला नमस्कार आहे. सुंदर कांति वाले विशिष्ट संपन्न तथा दुंदुभी धारण करणारे सैकड़ों रूप वाले विशिष्ट रूप वाले तथा केतुमान हे हार आपला सर्वदा नमस्कार आहे. रिद्धी विश्वक स्वरूप पिनाक धारण करने वाले जटाजू धारण करणारे बंधन मुक्त सुंदर पास धारण करणारे तशाप्रमाणे पास हार आप शंकरुद्राला नमस्कार आहे. हे भुजंग रूप कंकणी धारण करने वाले आप श्रेष्ठ यजन करता हविष्य रूप सुब्रह्मण्य महाविद्या संपन्न सुंदर मुख वाले शुभ वक्र वाले दुर्दमनीय दमन करणारे कंक कपट द्विजरूप कंक रूप म्हणजे यम स्वरूप नमस्कार आहे. आप सन को नमस्कार आहे.
हे सनातन रूप आहे, हे सननंदन रूप, हे सनत कुमार रूप, पशु पक्षियों मारने के लिए किरात रूप, महात्मा संसाराचे नेत्र रूप, तीन धामा वाले तथा आपण विरजाला सा नमस्कार आहे. शंखपाल शंकरूप, रज तथा तम गुणापासून युक्त शिवाला नमस्कार आहे. हे मेघवान आपण मेघरूप तथा सागर स्वरूपाला नमस्कार आहे. बलिभांती सर्वांना वहन करणारे विशिष्ट वाहनवाले, वाद तर्क वितर्क पासून रहित, भक्तांचा वर देणारे प्रधान रूप कल्याणप्रद रुद्राला नमस्कार आहे. नमस्कार आहे. याच्यामध्ये तर्क वितर्कापासून रहित हा जो परमेश्वर आहे असाच आहे तो तसाच आहे हे इथं म्हणायचं नाही. आहे म्हणजे आहे. तर्क वितर्क करीत बसायचं हा शिव म्हणजे शिवच. असं जेव्हा ध्यानात बसतान तेव्हा तुम्हाला भगवान शंकर प्रसन्न होईल. तीन गुणवाले आपला नमस्कार आहे. चतुर्रूप आपला नमस्कार आहे. संसार स्वरूप तथा संसाराचे कारण रूप आपको बार बार नमस्कार आहे. मोक्ष रूप तथा मोक्ष प्रदान करणारे आपल्याला नमस्कार आहे. आत्मस्वरूप ऋषी स्वामी तथा व्यापक शिव को नमस्कार आहे. आपण भगवानला नमस्कार आहे. आप सर्पों के पति को पतीला नमस्कार आहे. आप ओंकाराचा नमस्कार आहे. सर्वज्ञ बार बार नमस्कार आहे. आप सर्व पूर्ण स्वरूपाला नमस्कार आहे. और नारायणला नमस्कार आहे. हिरण्यगर्भाला नमस्कार आहे. आप आदिदेवाला नमस्कार आहे. आज प्रजापती हेतु महादेव तथा देवतांचे ईश्वराला नमस्कार आहे. आप सर्व को नमस्कार है. सत्यरूप शांतिरूप ब्रह्मस्वरूप तथा सर्वज्ञाला नमस्कार आहे. आप महात्माला नमस्कार आहे. आप प्रज्ञारूपाला नमस्कार आहे. चित्तरूप तथा सुमरूप आपला नमस्कार आहे. आप ज्ञानरूप ज्ञानगम्य तथा चैतन्य रूपाला सर्वदा नमस्कार आहे. आप शिखर को नमस्कार आहे तथा नीलकंठाला नमस्कार आहे. असं कोण म्हणते? भगवान विष्णू शंकराची स्तुती करतात. अर्धनारिका शरीर धारण करणारा तथा अव्यक्ताला बार बार नमस्कार आहे. 11 रूपात परिवर्तित होणारे आप तानूला सदा नमस्कार आहे. सोम सूर्य भवहारी यशस्कर देव शंकर तथा ईश्वराला नमस्कार आहे. त्यांची नाव आहेत. पार्वती पतीला नमस्कार आहे. उमापतीला नमस्कार आहे. आप हिरण्यबाहू तथा स्वर्ण वीर्याला नमस्कार आहे. नीलेश वित्त तथा सिद्धिकांठाला नमस्कार आहे. खपर्दी जटाजूट धारण करणारे त्याप्रमाणे अंगाला आभूषण रूपात सर्प धारण करणारे आपला नमस्कार आहे. वृषारूढ बैलावर सवार होणारे तथा सर्वांचे करता आणि हरताला बार बार नमस्कार आहे. हे विभो आप वीर राम आतिराम तथा रामनाथाला नमस्कार आहे.
राजाला भी अधिरा तथा राजांके राजा प्राप्त केलेले जाणणे योग्य आपला नमस्कार आहे. पालास कृंत तथा पालाधिपतीवर नमस्कार आहे. हा भूषणाच्या रूपात सर्पला बाजूबंद धारण करणारे शिवाला नमस्कार आहे. हे गोपते गोपाला नमस्कार आहे. नीलकंठ नाथला नमस्कार आहे. कोदंड पालिको नमस्कार आहे. हे वेदशास्त्र रूप आपण भुवनेश्वर नमस्कार आहे. आपण सारंग तथा राजहंस को नमस्कार आहे. धतुरेका बाजवन तथा हार धारण करने वाले एवं सर्प का जनेऊ धारण करने वाला सर्पांच कुंडन तथा माला वापरणारे सर्पाचा कटीसूत्र करधनी धारण करने वाले वेद गर्भ तथा विश्वगर्भ हे शिव आपला नमस्कार आहे. अशा दृष्टीने या ठिकाणी भगवान विष्णूने शंकराची स्तुती केलेली आहे. ब्रह्माजी म्हणाले, ह्या प्रकारे मला ब्रह्माला 7 विष्णू भगवान स्तुती करून शांत हो गए. पुण्य प्रदान करणारे तथा सभी पापों को नाश करणारे इस उत्तम स्तोत्र जो प्राणी पाठ करतो उसे त्याला वेदाचे परगामी ब्राह्मण को सुनाता ऐकतोय तो पाप कर्मा में लुप्त रहने पर भी ब्रह्मलोकला प्राप्त कराय. तो पापी असला तरी ब्रह्मलोकात जाऊ शकतो. अशा प्रकारे सभी पापों की शुद्धि हेतु मनुष्याला विष्णूद्वारा सांगितले गेलेले या स्तोत्राचा सनित्य जप केला पाहिजे, पाठ केला पाहिजे. तथा उसे धर्मनिष्ठ ब्राह्मणाला सुनाना चाहिए. म्हणजे ब्राह्मण ऐकायचं का ब्राह्मण पण ऐकून घ्यायचं. म्हणजे आपला येत नसलं तर म्हणजे सगळ्या पापांचा नाश होतो. अशा पंचमुखी शिवशंकराचं म्हणजे कल्केश्वराचं ते दर्शन केलेलं आहे. जगामध्ये प्रथम मानव जन्माला आला त्याच्याकरता विज्ञानाने बरेच तर्कवितर्क मांडलेले आहेत. माकडापासून माणूस झाला, दुसऱ्या काहीतरी प्राण्यापासून माणूस झाला, अशा दृष्टीने लिहिलेलं आहे. परंतु तसं नाही. वेदामध्ये ऋग्वेद क परमेश्वर कल्केश्वर कल्कीदत्त, अथर्ववेदामध्ये क परमेश्वर कल्कीदत्त कल्केश्वर असा उल्लेख आढळतो. मग त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्हाला मेंदू कोणी निर्माण केला? परमेश्वराने कल्कीदत्ताने मेंदू तयार केलेला आहे. मेंदू कुठल्याही प्रयोगशाळेत तयार होत नाही. मग हा देवाने मेंदू माणसाला कसा तयार केला? कल्केश्वराने हा मेंदू कसा तयार केला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात सगळे गुणधर्म कसे काय आणले हा मुद्दा आहे. मग डोळे, नाक, तोंड, भाषा, वाणी हे कोणी निर्माण केलं? कल्कीदत्त कल्केश्वराने निर्माण केलं. मग हृदय, हात हे कोणी निर्माण केलं? फासळ्या कोण निर्माण केल्या? बरगड्या कोण निर्माण केल्या? पाठीचा मणका कोण निर्माण केला? हे स्नायू, अवयव, त्वचा हे कोण निर्माण केलं? हे सर्व कल्केश्वराने म्हणजे कल्कीदत्ताने निर्माण केलेलं आहे. नंतर तुमचे नाभी हे कोण निर्माण केली? हे कल्केश्वराने निर्माण केली. नंतर तुमचं प्रजनन, संतती वंश वाढण्याकरता हे सगळे शुक्राणू
जीव हजारो पिढ्या जसे तसे राहतील असं एक शास्त्र कोणी तयार केलं? परमेश्वर परमेश्वराने कल्की दत्ताने कल्कीश्वराने निर्माण केले असा उल्लेख वेदामध्ये आढळतो. टाचा, बोट, हातपाय, डोळे, कान, नाक, केस, त्वचा, आपल्या शरीरात जेवढी पंचमहाभूतं आहेत, पृथ्वी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे सगळं परमेश्वराने कने कल्कीदत्ताने कल्कीश्वराने निर्माण केले. म्हणजे माणसाचा मेंदू प्रयोगशाळेत तयार होत नाही, हृदय प्रयोगशाळेत तयार होत नाही. मग रक्त कोणी तयार केलं? हे सुद्धा परमेश्वराने निर्माण केलं असं वेदात वरून आहे. अरुणालिरो नीलहिम नीला लोहिनी ताम्र मूर्धा धुम्रा ताम्र धुम्रा असं वर्णन केलं आहे. म्हणजे तांबड्या रंगाचं रक्त हे लोखंड म्हणजे पोलाद आणि तांब याच्यापासून निर्माण होतं. हे कोण निर्माण केलं? कल्कीदत्त भगवंताने निर्माण केलं असं वेदात वर्णन आहे. हा जो कल्केश्वर भगवान आहे, आता आपलं शंकर म्हणतो, हे सगळं भगवंताने मानवाला मेंदू, हृदय, डोळे, कान, बुद्धी हे सगळं देवाने निर्माण केला. माणूस आधी ओंकाराचं कवच तयार केलं, म्हणजे शेंगदाण्याचं टर्प तयार होतं छंद आणि स्वराने, आणि मग त्याच्यावरून शेंगदाणा तयार होतो. तशा प्रकारचं ओंकाराचं आधी ओम, त्या ध्वनीतून ओम तयार झाला. त्या ध्वनीमध्ये बिंदू म्हणजे डोकं, अर्धमात्र म्हणजे हात, नंतर एकाकार म्हणजे छाती, पाठ, पोट, तीनकार म्हणजे पाय, अशा दृष्टीने सांकडात तयार होत. म्हणजे शेंगदाण्याच्या टरफळासारख्या छंद आणि स्वरातून, आणि मग बिंदू ठिकाणी मेंदू तयार झाला केला, हात तयार केले, डोळे, कान, मुख, तोंड तयार केलं, घसा तयार केला, कंठ तयार केला, म्हणजे आपले पुन्हा हृदय, छाती, हात तयार केले, नाभी तयार केली, नंतर प्रजनन उत्पन्नाचं म्हणजे शुक्राणू हे तयार करणारं जिवंत शास्त्र, अमर शास्त्र तयार केलं. मग पाय, टाचा, हात हे तयार निर्माण केले. कशामुळे निर्माण केले? तर मेंदू निर्माण झाला तो जगती छंदिशाद स्वर 72 अक्षर संवेदना, नंतर डोळे, नाक, कान, नंतर तोंड आणि पुढे जीभ हे त्रिशूभ छंद दैवत स्वरातून प्रगट झालं. नंतर घसा, मान, ते अवयव सगळं जोडण्याचं काम पंक्ती छंद पंचम स्वराने केलं. हृदय, हात, हासळ्या, बरगड्या, पाठीचा मणका, हे सगळं प्रतिछंद मान दंता स्वरातून कल्कीदत्त म्हणजे परमेश्वर कल्कीदत्त कल्कीश्वराने निर्माण केले. बेंबी, नाभी हे या ठिकाणी सगळे अवयव, नाभी म्हणजे सगळ्या शरीरांचे एकत्रीकरण करणे, तिथून सगळ्या अवयवांना संवेदना पाठवणे, नंतर मेंदूला संवेदना देणे, या सगळ्या गोष्टी जगाच्या आरंभी परमेश्वराने म्हणजे कल्कीदत्त कल्कीश्वराने हे प्रथम जगात निर्माण केलेलं आहे. मग कुंडलिनीचं स्थान, नंतर जगा छंद षडजास्वर, हे सर्वांगाचा पूर्ण विकास करणारा मंत्राच्या लहरी, हे सगळं कोणी तयार केलं? परमेश्वराने परमेश्वराने. ज्याला अधिक माहिती पाहिजे त्याने ऋग्वेदाचं 10वं मंडळ आणि अथर्ववेदाचं 10वं कांड पाहावं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल. तसंच हा कल्कीदत्त कल्कीश्वर पाहायचा असेल तर तुम्ही कल्की श्री कल्की लिंग महापुराण अर्थात श्रीरामलिंग महापुराण 10वा अध्याय पान हे 10 अध्याय सगळं आलं.
जे अशा दृष्टीने 10व्या मंडळामध्ये आलं क परमेश्वर हा, पुन्हा 10व्या कांडामध्ये आलं अथर्वाचं क परमेश्वरा, आणि पुन्हा ह्या 10व्या अध्यायात आलं क परमेश्वर हा, कल्केश्वर हा म्हणजे शिवलिंग परमेश्वर, म्हणजे याने सगळं मेंदू तयार केलेला आहे. त्यामुळे ह्या देवाची भक्ती केली तर तुमच्या शरीरातल्या मेंदूंची वाढ व्यवस्थित होते, हृदयाची वाढ व्यवस्थित होते, सर्व अवयव व्यवस्थित जसे तसे पुन्हा तयार होतात. बाकीच्या कुठल्या देवाकडून तुमचे अवयव वगैरे तयार होणार नाहीत. म्हणून कल्की दत्त ही देवस्थान वेदोक्त पुराणोक्त परिपूर्ण आहे. त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. ते अविनाश आहे. विष्णू आहे, शिव आहे, ब्रह्म आहे. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद सहस्रशांगुलम, ज्याला हजारो शिरा आहेत, हजारो डोळे कान आनंद आहेत, हातपाय आहेत, असा जो भगवंत आहे सगळ्या जगाला व्यापून 10 अंगुली म्हणजे 10 अंगुली उरला म्हणजे एकमुखी दशभुजा या ठिकाणी हा परमेश्वर आहे. पंचमुखी शिवलिंग आहे. त्याच्यामुळं मानवाच्या सुख शांती समाधान मिळण्याकरता तुम्ही स्वमरस पिऊन जर इथं राहिलात तर तुमचे नष्ट झालेले शरीरातले अवयव जसे तसे पुन्हा तयार होतात. हा महत्त्वाचा मुद्दा इथं सांगितलेला आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. महादेवजी मार्फत ब्रह्मा एवं विष्णूला वर प्रदान करणे तथा त्याप्रमाणे उमामहेश्वर पूजनाचे रूपात लिंग पूजनाचा पारंपरिक प्रारंभ कसा करायचा हे त्या सांगितलेलं आहे. ते आपण पाहू. थोडक्यात आहे. सूत म्हणाले, सूतजी म्हणजे कोण? व्यासांचे शिष्य. त्यानंतर महादेव म्हणाले हे श्रेष्ठ देवद्वय ब्रह्मा विष्णू, मी आपण दोघांवर प्रसन्न आहे. मला महादेवाचे दर्शन करो आणि सभी प्रकारचे भयाचे त्याग कर देव. आपण दोघे महाबली देवता पूर्वकाळात माझ्या शरीरापासून उत्पन्न झाले आहात. संपूर्ण लोकात पितामह ये ब्रह्मा माझ्या दक्षिण दक्षिण अंगापासून तथा विश्वात्मा और हृदयोद्भव ये विष्णू माझ्या बाह्य अंगापासून उत्पन्न झाले आहेत. मी आप दोनों पर अत्यंत प्रसन्न आहे. आता यथार्थ वर मागो, मी तुम्हाला सभी वर देतो. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, भगवान शंकराच्या दक्षिण भागातून ब्रह्मदेव आणि वाम भागातून विष्णू प्रकट झाले. मग असं इथं सांगितलं नाही. मग या ठिकाणी आपण म्हणतो भगवान विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रकट झाले. मग याचं शास्त्र असं आहे मूळ की आदिनारायण आहे, त्यांच्या मस्तकातून पहिला ईशान रुद्र म्हणजे भगवानापासून ईशान रुद्र म्हणजे विष्णू प्रकट झाले आणि विष्णूच्या पासून ब्रह्मदेव नाभीतून प्रकट झाले. असा क्रम याच्यामध्ये पण सांगितलेला आहे. म्हणजे ग्रंथाची भाषा थोडी वेगळी असली तर क्रमात बदल झालेला नाही. असे म्हणून कृपानिधी परमेश्वर महादेवाने आपले दोन सुंदर हाताने प्रीतिपूर्वक त्या विष्णूला स्पर्श केला.
तेव्हा लिंगात विराजित तथा लिंगदेह शून्य स्वेच्छापासून विग्रह धारण करणारा महेश्वराला प्रणाम करून प्रसन्न मनसे नारायण विष्णूने म्हणले. म्हणजे शिवलिंगातून भगवान विष्णू शंकर प्रगट झाले आणि ते शंकर विष्णू म्हणाले, माझ्या हृदयात आमच्या प्रति भाव उत्पन्न हुआ आहे आणि मला वरदान दिले आहे जाते आहे तो असं वर पाहिजे की आपण हम आमच्या दोघांची दृढ भक्ती भगवान शंकरावर जळली पाहिजे. असं आहे भगवान शंकरा, तू आम्हाला वर दे. हे देवता हो, चंद्रमाला आभूषण स्वरूप धारण करणारा महादेवाने ब्रह्मा तथा विष्णूला आपल्या अचल श्रद्धा भक्ती प्रदान, अचल श्रद्धा कधी भक्ती नष्ट होणार नाही अशी भक्ती प्रदान केली. पुन्हा जमीनला गुडघे टेकून प्रणाम करून इंद्रजित नारायण विष्णूने साक्षात विश्वेश्वर महादेवाला अत्यंत मधुरताशी म्हणाले, हे देवेश, आम्ही दोघांचा हे विवाद तो अत्यंत मंगळकारी सिद्ध झाला आहे. कारण आम्ही दोघांनी विषयी या विवादाला समाप्त करने के निमित्त आप यहाँ प्रकट झाले आहेत. त्याचे वचन ऐकून भगवान शंभूने दोनों हाथ जोड़े तथा सिर झुकाकर प्रणाम करते हुए वहाँ स्थित विष्णु पासून मुस्काकर पुन्हा कहा. महादेव म्हणाले, हे पृथ्वीपते, उत्पत्ती स्थिती तथा संहाराचे करता आपण आहेत. हे वत्स, हे हरे, हे विष्णू, आपण या चराचर जगाचं पालन करा. हे विष्णू, मी निष्कल परमेश्वर ही ब्रह्मा विष्णू तथा भव रुद्र नामाने अलग अलग 3 प्रकाराच्या रूपात सृजन, पालन तथा संहार के गुणांशी युक्त झालो आहे. हे विष्णू, आपण मोहाचा त्याग करा आणि ह्या पितामहाला पालन करा. पितामहाचे पालन करा. हे पितामह आपाद्य कल्पात आपके पुत्र होणार. या समय आप तथा आपले पुत्र वे कमलोद्भव ब्रह्मा दोनों लोग मेरा दर्शन प्राप्त करते. ऐसे म्हणून भगवान महादेव तेथे अंतर्धान झाले पावले. या समवेळी लोकात शिवलिंगाच्या पूजनाची प्रसिद्धी व्याप्त झाली. लिंग वेदिके रूपात महादेवी पार्वती तथा लिंग रूपाचे साक्षात महेश्वर प्रतिष्ठित राहते आहेत. हे देवताओ, समग्र जगताला आपल्याला लय करण्यात कारण हे लिंग म्हटलेलं आहे. जो विप्र शिवलिंगाच्या समक्ष लिंग आख्यांचा प्रतिपाठ करता तो शिवतत्व प्राप्त जात आहे. त्याच्यात किसी प्रकारचा संदेह नाही करण्याचा आहे. अशा दृष्टीने ज्यावेळेला आपण दाखवलं आहे शिवलिंग की महाप्रलय होतो तेव्हा हे सगळे देवदेवता शिवलिंगात जाऊन राहतात आणि पुन्हा प्रलय संपला की पुन्हा बाहेर येतात.
म्हणजे असं दिसणं आपण ते तिथं मंदिरामध्ये मांडलंय किंवा यूट्यूबवर टाकलंय ते आता सत्य उदाहरण इथं प्रत्यक्ष प्रगट झालेलं आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता इथे शेषशय्यावर आसीन भगवान विष्णूचे नाभी कमळापासून ब्रह्माचा प्रादुर्भाव, भगवान शिवाची मायापासून दोन विमोचक होणे, विष्णूद्वारा ब्रह्माचे प्रति, शिव महात्म्याचे कथन. ऋषिगण बोलले, हे सुद्धी, प्राचीन काळात पाद्य कल्पात ब्रह्माजी कमळपासून कसे जायमान झाले आणि पुरुषोत्तम कृष्णाने त्या ब्रह्माचे साथ बरोबर शिवदर्शन कसे केले, कृपा करून सब वृत्तांता आपण विस्तारपूर्वक वर्णन करा. सूर्य म्हणाले, प्रलय के समय चारों बाजूला जल ही जल होते, घोर घनीभूत अंधकार प्राप्त था. त्या प्रलय सागराच्या मध्ये शंख चक्र गदा धारण केले करणारे निळ्या मेघाचे सदृश वर्णाचे कमळाचे समान नेत्रवाले, मुकुट धारण केलेले 8 भुजांवाले, विशाल वक्षस्थल को लोगांना यौनिक करणारे जाणणारे, सभी जीवात्मा ज्याचे मुखापासून निघाला आहे असे योगात्मा तथा योगित सर्वात्मा नारायण पुरुषोत्तम लक्ष्मीपती भगवान विष्णू कोणत्या अर्वचनीय योगा स्थित आहेत. 1000 फणोंचे सुशोभित शेषनागाचे अप्रतिम ओजसंपन्न अति अनंत तथा छायुक्त फणरूप शया को भलीभांति विचारू प्रलय सागर स्थित उस मान पर्यक शेषशय्या पर शयन करतात. आपल्या आश्रमामध्ये जी मूर्ती आहे स्वयंभू, त्या मूर्तीवरती गणपती, शंकर, देवी, गंगा, सूर्यनारायण आणि विष्णू, आणि विष्णूजवळच शेष नारायण प्रगट झालेले आहे स्वयंभू. म्हणजे या ठिकाणी इथंच समुद्र होता पूर्वी,
या जागेवरती भगवान शेष नारायण झोपलेले होते. इथं सिद्ध झालं, कारण एवढी अशी मूर्ती जगात कुठंच नाही. वर विष्णूचे पाऊल आहेत आणि शेजारी शेषनारायणची मूर्ती आहे. म्हणजे शेषनारायण भगवान विष्णू लक्ष्मी सहित याच जागेत आहेत कल्की दत्त मंदिरामध्ये. जगामध्ये अशी कुठे मूर्ती नाही असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. इतिहासकारांनी या मूर्ती तपासलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं अशी मूर्ती जगात कुठं नाही, इथंच आहे. म्हणजे याच ठिकाणी भगवान शेषनारायण, गणपती, शंकर, गंगा, नंतर सूर्यनारायण आणि शेषनारायण आपल्या म्हणजे महाविष्णू आपल्या शेषनारायण झोपून राहिलेले हीच ती जागा आहे. जगामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र. आणि इथं जो डोंगर आहे याचं नाव आहे सिद्धींचा पहाड. म्हणजे या ठिकाणी सर्व कार्य सिद्ध झालेले देवलोकांचं. म्हणजे या पहाडाचं नाव सुद्धा सिद्धीचा पहाड. हा पहाड किती मोठा होता पूर्वी? हा हिमालयापेक्षा फार उंच होता आणि या ठिकाणी समुद्रात पाणी होतं. परंतु पाण्यात असल्यामुळं विरघळून आता तो बारीक झाला. या ठिकाणी वस्ती झालेली आहे. शिरूर गाव वसलं आहे, गोडनदी गाव वसलेलं आहे, गोडनदी गंगा वाहते आहे. असंच आहे. भगवान विष्णू जगामध्ये पाद्म कल्पात याच ठिकाणी राहत होते. हे आता ह्या लिंग पुराणामधून सिद्ध झाले आहे. कारण हा पुरावा जगात कुठंच नाही, इथंच आहे. वर विष्णूच्या पादुका आणि शेजारी शेषनारायण. या दृष्टीने हा संदर्भ ही स्वयंभू आहे. त्यामुळं 100% हीच जागा आहे. कोणाची? भगवान विष्णूची पहिली जगामध्ये इथं प्रगट झालेली पादमध्ये आलं लक्षात. या प्रकारे तेथे शयन करून राहिले गूढ रहस्यवाले सर्वव्यापी आत्माराम विष्णूने आपल्या क्रीडाच्या निमित्त अत्यंत उंचे वजदंडापाने युक्त एक कमल, जो शतयोजन विस्तीर्ण तथा प्रखर सुरेख समान तथा आपले नाभी पासूल्यापूर्वक उत्पन्न केले. ते याच जागेत भगवान विष्णूने याच जागेत आपल्या नाभीपासून कमल तयार केलं. ते किती मोठं होतं? शतयोजन म्हणजे 100 गुणिले 12.48 किलोमीटर म्हणजे एक योजन, म्हणजे 1248 किलोमीटरचं एवढं मोठं कमळ तयार झालं. आणि त्या कमळामध्ये भगवान ब्रह्मदेव याच ठिकाणी राहिला. जगातला पहिला ब्रह्मदेव इथंच उतरला. त्याला साक्ष पुरावा इथली मूर्ती आहे. ही स्वयंभू मूर्ती म्हणजे अत्यंत महत्व. जगाचा आरंभ इथूनच झालेला आहे. हे सिद्ध झालं व्यासलिंग पुराणामधून. कमळाच्या बरोबर क्रीडारत त्या सर्व देवश्रेष्ठ विष्णूपासून 5 आकर हिरण्यगर्भ अंडज, सोन्याचे वर्णवाले, अतींद्रिय 4 मुखवाले तथा विशाल नेत्रवाले ब्रह्माने, शोभा संपन्न दिव्य सुंदर तथा सुगंधित कमळाचे 7 सुंदर नयनवाले विष्णूला पाहू खेळते वैद्य पाळे. तत्पश्चात उनके सन्निकट पहुंचकर ब्रह्माजीने विस्मयपूर्वक भावपासून विमूर्तायुक्त वाणीत त्यांना म्हणले, आप कौन आहे? आपण कोण आहात? इस समुद्राच्या मध्ये आश्रय लेकर क्यों रहा है? या समुद्राच्या मध्ये आश्रय करून का राहिला? आता या ठिकाणी भगवान विष्णूच्या इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे. आता आलो म्हणून सांगतो, वेळ लागत हरकत नाही. भगवान विष्णूच्या मळापासून मधुकैटभ एक दैत्य निर्माण झाले. त्या मधुकैटभ दैत्याने
ब्रह्मदेवाचे वेद पळून गेले सृष्टी निर्माण करण्यात. तेव्हा भगवान विष्णूने हयग्रीव अवतार धारण करून ते मधुकैटभ दैत्य आणून मारले. त्यांचे म्हणून ते वेद आणून ब्रह्मदेवाला दिले आणि त्यांच्यापासून मेध म्हणजे पृथ्वी तयार झाली. पाणी कुठं पृथ्वी नव्हती ना, अशा ठिकाणी त्यांना मार. मग या ठिकाणी भगवान विष्णूने जगाच्या आरंभी पाद्मकल्पात प्रथम गोनदी गंगा आपल्या मुखातून तयार केली. हा महत्त्वाचा सिद्धांत. मग दुसऱ्या कल्पामध्ये हयग्रीव नावाचा राक्षस झाला आणि त्याला पण भगवंताने हयग्रीव अवतार धारण करून मारले आणि मग ते वेद आणून ब्रह्माला परत दिले. पुन्हा सृष्टीचा आरंभ याच जागेतून झाला. हा महत्त्वाचा सिद्धांत इथं आहे. कुठं कलगीदत्त मंदिरात, बाकीचं कुठंच नाही. कारण अशी मूर्ती जगात कुठंच नाही. इतिहासकार, संशोधक, महातत्ववेत्ते सगळ्यांनी मूर्ती पाहिली. वेदात वर्णन आहे, ग्रंथात वर्णन आहे आणि या लिंगपुराणात स्पष्टच वर्णन आहे. गणपती, शंकर, गंगा, सूर्यनारायण आणि महाविष्णू विष्णूचं स्थान आणि शेषनारायण म्हणजे या ठिकाणी शेषनारायण भगवान विष्णू इथंच झोपले, इथंच राहिले आणि मग त्यांनी मधुकैटभ गंगा गोनदी गंगा जगात प्रथम प्रकट केली. वडगाववरून ते वाहते. त्याचप्रमाणे नंतर पुन्हा भगवान विष्णू ह्या गोनदी गंगा तीरावर राहून धनुष्य आकाराचं क्षेत्र निर्माण केलं. ते धनुआकार अन्नपूर संगम त्या चौडवना तवरी नदी गोनदी धनुआकार वाहते. तिथं रामलिंग स्थान आहे, पूर्ण स्थान आहे, देवदेवतेचं स्थान आहे. आशिषने पवित्र तीर्थ निर्माण केलं आणि या कलगीदत्त मंदिरातून जगातला पहिला ब्रह्मदेव, विराट स्वरूप स्वयंभू ब्रह्मदेव आणि विद्याधर देवी त्यांची पत्नी इथं राहिली 2 परार्ध वर्ष. इतिहास बराच मोठा आहे, सांगायला वेळ नाही. थोडक्यात सांगितलं. माझे ग्रंथ वाचा किंवा पुराण पहा. तर जगामध्ये या ठिकाणी पूर्वी समुद्र होता. इथं समुद्र मंथन झालेलं आहे. सगळे पुरावे इथं थोडे थोडे निघालेले आहेत. शेतावरून भाताची परीक्षा पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी हे सगळं घडलं इथंच. इथूनच जग निर्माण झालं. अश्वावती, गोमती, वीरवती घोडी नाव आहेत. हयग्रीव, गंगा म्हणजे घोड्याचं मुख धारण केलेला जो भगवान विष्णू आदिनारायण 2 कल्प म्हणजे 1728 कोटी वर्ष ही गोनदी गंगेच्या कडेला तयार करून इथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आदिनारायण हा इथं राहत होता. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृद्यानगम्यं वंद्य विष्णु भवहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. हा परमात्मा आपण श्लोक म्हणतो याच ठिकाणी राहिलेला आहे. लक्ष्मी इथंच आहे आणि सर्व काही या ठिकाणी आहे. या शिरूर क्षेत्रामध्ये जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जगातलं पहिलं तीर्थक्षेत्र, जगातली पहिली घोडनदी प्रगट झालेली आहे. नंतर तुमचे काशी गंगाच्या नद्या प्रगट झालेल्या आहेत. कारण ही मुखातून प्रगट झाली भगवंताच्या, म्हणून ही अतिशय महत्त्वाची नदी आहे. या प्रमाणाचे हे सुगत वचन ऐकून विष्णूजी पर्यंकसे उठून बसले आणि नेत्राने प्रसन्न भाऊन त्याच्या उत्तरासाठी म्हणू लागले की मी प्रत्येक कल्पात इसी सन का आश्रय होकर शयन करता हूँ. आता या बघा, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. किती कल्प झाली, वरा कल्प, नंतर श्वेतकल्प, पितकल्प, रक्तकल्प, असे अनेक कल्प, नवपात 5 कल्प. अनंत कल्पामध्ये भगवान विष्णूने आदिनारायण सांगितलं की अनंत कल्पामध्ये ब्रह्मदेवाला सांगितलं की मी इथे राहतो. कुठं? ह्या कलगीदत्त मंदिर जे आहे ना, इथे स्वयंभू मूर्ती आहे.
इथं पूर्वी समुद्र होता, या समुद्रात जातो, कारण पूर्वी समुद्रात पृथ्वीवर संपूर्ण पाणी होत. मग पहिला देव जो मानव इथंच निर्माण झाला, भगवंताने निर्माण केला कल्केश्वर परमेश्वर, मेंदू हृदय हाड सगळं म्हणजे तंबूत मानव परमेश्वराने जगातला पहिला या जागेत निर्माण केला. हा लिंगपणाचा पुरावा आहे. ज्याला पाहिजे त्याने अवश्य अभ्यास करावा, मूर्तींचा अभ्यास करावा आणि पाहावा. जे काही केले जाते आणि केले जात आहे, त्याचप्रमाणे स्वर्गलोक, आकाश, पृथ्वी एवं भूलोक या सबचा परमपदमय हूं. आता या ठिकाणी बघा काही मात्र मुद्दा असेल. ओम आतो देवावंतो यतो विष्णू चक्रवे पृथ्व्या सप्तधामभि ब्रह्म विष्णू गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक. या सगळ्यांचा करता जो आहे तो आदिनारायण वत्सवक्षा भगवंत परमेश्वर. आदिवत्सवक्षा भगवंत परमेश्वर, ज्याच्या छातीवरती त्रिनिपदान विष्णु गोपादन धर्मान धारयन त्रेणी पदाने विचक्रवे विष्णू गोपादाभ्यात धर्माने धारयन. या भगवंताने 3 पावलात सत्यवैकुंठ कैलास आणि 7 पावलात 7 लोक निर्माण केले. त्याच भगवंताने आपल्या छातीवरती 3 पावलं धारण केली. तो परमात्मा या ठिकाणी राहत आहे, म्हणजे पहिल्यापासून आता अनंत कालपासून राहतो. त्याचा सगळा इतिहास या लिंग पुराणापासून स्पष्ट उल्लेख होत चाललेला आहे, ते आपण ऐकतात. कारण या ठिकाणी पूर्वी समुद्र होता. मग घोरनदी गंगा जगात प्रथम प्रकट झाली. मग हे घोरनदी गंगेच्या कडेला अश्वावती म्हणजे श्यामकर्ण घोडे होते. गोमती म्हणजे कामधेनू होत्या. वीरवती म्हणजे लढणारे सैन्य, आर्य समाज इथं तयार झाला. अशा घोरनदी ही जगाची मूळ माता आहे, जगाची मूळ करती आहे, हे विसरून चालणार नाही. जरी किती पुराण लिहिले असते ना, तरी याची सर येणार नाही. कारण या ठिकाणी स्वयंभू मूर्ती आहे. त्या मूर्तीवर तुमचा विश्वास असला तर सर्व ज्ञान तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल. स्वर्गलोक, आकाश, पृथ्वी आणि भूलोक हे सगळं भगवान आदिनारायण वत्सवक्षा भगवान जो आहे त्यांच्यापासून निर्माण झालेलं आहे. माझ्यापासून असे म्हणतात, हे सगळं माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारे म्हणत भगवान विष्णूने पुन्हा त्याला पुसले. ऐश्वर्य संपन्न आप कौन है? आपण ऐश्वर्य कोण आहात? तथा मेरे पास कहाँ से आले? कुठून आलात? आपण पुन्हा कुठे जाणार आहात? तथा आपला निवासस्थान कोठे आहे? विश्वमूर्ती स्वरूप आप कौन आहे? तथा मी आपल्यासाठी काय करू? विष्णूचा आशय म्हटल्यावर महात्मा शिव की मायापासून मोहित होण्याचे कारण भगवान जनार्दनाला पहचाने बिना पितामह ब्रह्मा व त्या शिवाच्या मायाजी मोह प्राप्त अविद्यात विष्णुदेवापासून काय म्हणाले मागू लागले. अशा प्रकारे आपण या जगताचे आदिकर्ता प्रजापती आहे. ऐसे मैं भी हूँ. जसे आपण विश्वाचे प्रजापती आहात शिवशंकर, तसा मी पण विष्णू आहे. जगत के रचयिता ब्रह्मचर्य विस्मरणे वचन ऐकून आणि त्याची आज्ञा घेऊन विश्वाची उत्पत्ती करणारे योगी महायोगी विष्णू भगवान कौतूहलवश ब्रह्माच्या मुखात प्रविष्ट झाले. ब्रह्माच्या उदरात प्रवेश करून तेथे 18 द्वीपो सभी समुद्र समस्त पर्वतो ब्राह्मणादी तथा 4 वर्णाचे जन समूह
सनातन 7 लोक तथा ब्रह्मापासून पाहून घेऊन तृणपर्यंत म्हणजे गवतापर्यंत सभी स्थावर जंगम पदार्थ पाहून महाभूज महातेजस्वी विष्णू भगवान अत्यंत विस्मित झाले. अहो, याची तपस्याचे ऐसा प्रभाव, असे बार बार म्हणत विष्णू भगवान उदराच्या अंदर विविध लोगों तथा अनेक स्थानों पर 1000 वर्ष तक भ्रमण करते रहे. भगवान विष्णू ब्रह्मदेव शरीरात शिरले आणि 1000 वर्ष आत राहिले. तेव्हा त्यांनी हे सगळं आत पाहिलं. किंतु जेव्हा त्याचा अंत नाही पा सकते तब वे शेषशाही जगदाधार नारायण त्या ब्रह्माचे मुख मार्गातून बाहेर आले आणि त्याला म्हणाले, हे अनग, आप भगवान है. आप आदि अंत मध्य काल दिशा आकाश आदि युक्त है. मी आपके उदरता अंत नाही देख पाया. म्हणजे तुझ्या शरीराचा अंत पाहू शकलो नाही शरीर. असे म्हणत भगवान विष्णूने ब्रह्माला पुन्हा पुन्हा म्हटले, हे सुरश्रेष्ठ, मैं भी सभी प्रकार भगवान हूँ. अब आप भी माझे शाश्वत उदर में प्रवेश करो. पुनीत अनुपम लोगों का दर्शन करे. ज्याप्रमाणे भगवानने कोणा शरीरात ब्रह्मदेव शरीरात करून प्रवेश पाहिला, तेव्हा आता ब्रह्मदेवाला विष्णूने सांगितलं, तू माझ्या शरीरात प्रवेश करून पहा काय ते. लक्ष्मीकांत विष्णूची जी आल्हादकारिणी वाणी सुनून ऐकून त्याने प्रसन्न करते झाल्यावर ब्रह्माजी वच्या हृदयात प्रविष्ट झाले. त्या सत्य पराक्रमवाले ब्रह्माजीने विष्णूचे उदरात स्थित उन्हीं सब लोकांना पाहिले. त्याच्यामध्ये भ्रमण करने उपरांत भी विष्णुदेव के उदर का अंत नहीं पा सके. त्या विष्णूचा सुद्धा अंत पाहू शकले नाही. सभी इंद्रियों द्वारा विरुद्ध करून मी सुखपूर्वक सोच असा विचार करून ब्रह्माजी गति को जानकर सर्वव्यापक विष्णू से विग्रही त्याच्या अभिलाषा पूर्ण करण्याची इच्छा केली. तत्पश्चात सर्व द्वारों को बंद कर देकर पितामह ने अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून नाभित मार्ग पाहिले तथा पद्मसूत्र कमलनय नाल के सहारे पुष्कर कमल से स्वयं को बाहर निकला. तदनंतर ब्रह्म पद्म के समान कांति वाले जगदोदी स्वयंभू पितामह भगवान ब्रह्मा कमल के ऊपर शोभित हुए. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा फार आहे, कारण आपण कधी ऐकलेला नाही. तर तो असा आहे की भगवान महाविष्णूच्या शरीरामध्ये ब्रह्मदेव गेले आणि ब्रह्मदेवाने सगळे लोक पाहिले. अनंतकोटी ब्रह्मांड पाहिली, अनंतकोटी विष्णू पाहिले, अनंतकोटी विष्णू पाहिले, अनंतकोटी पाहिले तर अंत लागत नाही असे पाहिले. जसे द्राक्ष घड असतात अशी अनंतकोटी ब्रह्मांड पाहिले, त्यांचा अंत लागलाय. आणि त्यावेळेस भगवान विष्णूने आपल्या शरीराची सर्व द्वार बंद करून टाकली. तर बाहेर येण्याकरता मार्ग सापडाना. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ब्रह्माने अति सूक्ष्म रूप धारण करून भगवान विष्णूची नाभी म्हणजे बेंबी देठ इथं आले आणि त्या बेंबीतून कमळाचा देठ प्रगट झाला. त्यातून ब्रह्मदेव बाहेर आल्या. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण कधी नाही ऐकला, आपल्याला ऐकायला मिळाला, पाहायला मिळाला आहे.
अशा समुद्राच्या मध्यभागी मध्य ब्रह्मा आणि विष्णूने अनेक प्रकारचे संघर्ष चालला. अशा समयात श्रेष्ठ स्वर्ण के समान वस्त्र धारण करणारे अमेय आत्मावाले जीवांचे स्वामी शूलप आणि महादेव कोठून ते कशाले समजले नाहीत. हे शेषशाही अनंत विष्णु भगवान थे. हे पहुंच गए जहाँ ये शेषशाही अनंत विष्णु भगवान होते. म्हणजे या ठिकाणी जे शेषनाग भगवान विष्णू आहेत ते भगवान शंकर आलेले आहेत आणि यांची मूर्ती पण आपल्या त्या मूर्तीवर आहे. गणपती आहे, शंकर भगवंताची स्वयंभू मूर्ती आहे, गंगाची मूर्ती आहे, सूर्यनारायणाची मूर्ती आहे, नंतर विष्णू शेषनागाची मूर्ती आहे, विष्णूचे पावलं आहेत. असेच या ठिकाणी हा इतिहास या ठिकाणी संपूर्णपणे लागू पडलेला आहे. इथे भगवान विष्णू होते, तिथं शंकर भगवान आलेत. त्याच्या शीघ्रतापूर्वक चालण्याने चरणांचे प्रहारपासून संपीडित होऊन समुद्र बड़ी बड़ी बुंदे आकाश तक पहुँचने लगी. म्हणजे भगवान शंकर आल्याबरोबर ते पाणी आकाशात उडू लागलं. तेथे सर्व अत्यंत गर्म तथा सभी अत्यंत शीतल वायू लागले. गरम आणि थंड वायू व्हायला लागले. त्या महान आश्चर्याला पाहून ब्रह्माने विष्णूला म्हणाले की हे शीतल एवं तथा उष्ण जल की बुंदे इस कमलला अत्याधिक कंपन करतात. या विषयात माझी शंका का समाधान करा, अथवा आपण कुछ और करना तो वही करना पाहिजे, केले पाहिजे. ब्रह्माचे मुखापासून निर्गत या प्रकारला बात ऐकून अप्रतिम कर्मवाले असुर संहारक भगवान विष्णू सोचणे विचार करू लागले की माझ्या नाभीपासून जे पाऊनशे जीवने आपला स्थान घेतलेला आहे, जो इतर प्रेमपूर्वक मधुर बोलतोय, स्वतः मी माझ्यापासून याची क्रोध केला आहे, असं मनात ध्यान करून विष्णु भगवान हे उत्तर देने लगे. आप भगवान है और आपकी यह कमल के विषय में व्याकुलता का हो रहा है. हे देव, मैंने कौन सा श्रेष्ठ कार्य केले आहे जो आप माझ्यापासून प्रेमपूर्वक बोल राहिले आहेत. हे पुरुष श्रेष्ठ, याचे कारण मला यथार्थ रूपात सांगा. लोकयात्रा का अवनुवर्तन करणारे तथा कमलाची आभा से समान नेत्रवाले देवेश्वर विष्णूने या प्रकार बोलने पर वेदनिधी प्रभु ब्रह्माने उत्तरे कहा. त्याला म्हटले, मी आपल्याला ही इच्छा से पूर्वकालात आपले उदर प्रविष्ट झालो होतो. हे प्रभु, जिस प्रकार प्रथम माझे उदरात प्रवेश करके आपने सभी लोगों को देखा पाहिले होते, उसी प्रकार मी भी आपके उदरात त्या संपूर्ण लोकांना दर्शन केले आहे. हे अनक वहाँ मैं 1000 वर्ष तक चक्कर लगाता रहा.
हे विष्णू भगवान, तुमच्या शरीरामध्ये मी 1000 वर्ष फिरलो, सगळे लोक पाहिली. त्याचे बाद ईर्ष्याभावाने युक्त होऊन आपने मुझे वसात करने की इच्छा चारों बाजूनी सभी इंद्रिय द्वार शीघ्रपूर्वक बंद करून टाकले सगळे द्वार विष्णूने. त्यानंतर हे महाभाग, मी आपले तेजापासून प्रभावापासून विवेकपूर्वक अतिसूक्ष्म रूप धारण करून आपल्या नाभी स्थळापासून कमला नालाचे सहारे बाहेर आलो आहे. इसके आपण मन में थोड़ा भी विषाद नहीं होना चाहिए, करू नका. हे विष्णु, जो मेरा बाहर निकला हुआ है हो किसी विशेष कार्य के लिए आहे. अब आप मला यह बताइए, सांगा कि मैं क्या करूं. आता भगवान विष्णूला प्रश्न विचारले, आता मी काय करू, तुमच्या नाभीतून बाहेर आलो आहे. तदनंतर पितामह ब्रह्मा की प्रिय मधुर पवित्र तथा कल्याणमय वाणी ऐकून हिरण्यकश्यप के पुत्र अप्रमेय आत्मा भगवान विष्णु ने ईर्ष्या सहित होकर उनसे यह वचन कहा कि आप नामिक रूप या कार्यात मीने कोई प्रयास केला नाही. आपण बोध करण्याची इच्छा से मी तो क्रीडापूर्वक दैवयोग से यही आपले सभी दरवाजे शीघ्र बंद केले थे. आपण कुछ भी अन्यथा न समजे. हे कल्याणकारक, आपण माझे मान्यता पूज्य आहे. मैंने आपला जो भी अपकार किया है वो सब आप क्षमा करे. अपराध केले तो क्षमा करा. हे प्रभु, मेरे द्वारा वहन जाते हुए आप सब कमलापासून उत्तर आइए, कारण आपके अत्यंत गुरुतर तथा तेज संपन्न होने कारण मी आपला भार सहन करण्यात समर्थ नाही हूं. म्हणजे याचं कारण असं आहे, या ठिकाणी ब्रह्मदेव कमळातून वर आला, त्याचा भार इतका मोठा झाला की विष्णू म्हणजे आता तू खाली उतर, मला कमळाचा भार सहन होत नाही. तर तेव्हा ब्रह्माने म्हटले, आपण माझ्यापासून वरदान मागा. इस पर भगवान कहने लगे, हे प्रभु, आप नीचे खाली हाथ वर द्या. आप माझे पुत्र बनो. हे शत्रुदलन माझ्यापासून आपका आधार हर्ष प्राप्त होईल, अपार आनंद प्राप्त होईल. हे प्रभु, आप सद्भावपूर्ण वचन बोलून आणि कमलाचे पासून खाली उतरून या. आपण महायोगी तथा प्ररूप आहात. आपण आमचे पूज्य आहेत. आजपासून आपण सर्वात स्वामी आहे तथा श्वेत पगडीपासून सदा स्वाभिमान रहत आहात. आणि इस प्रकार पद्मव्योनी नामापासून लोकात पृष्ठ होणार. हे ब्रह्मन, हे प्रभो, आप माझे पुत्र तथा 7 लोकांचे स्वामी हो. तत्पश्चात किरीटधारी विष्णु पासून असे ही होगा,
ऐकून अर्थात वर देऊन ब्रह्माजी शांत प्रश्नपूर्वक तथा दोषरहित झाले. त्यानंतर पितामहाने उदयान सूर्याच्या आभास समान विशाल मुख वाले तथा अत्यंत अद्भुत रूप वाले शिखा को अति समीप आते हुए देख पाहून भगवान विष्णूला म्हणाले, विष्णूपासून म्हणाले, हे विष्णू, अप्रमेय विशाल वक्र संपन्न वराहाचे समान दाढोवाला फैलणारा कंसवाला 10 भुजों त्रिशूलधारी निरसों हर जगह स्थित अर्थात सर्वदर्शी मुंजकित मेखला धारण के विकृत चोपवाला उन्नत तथा विशाल मेळवाला अत्यंत भयंकर ध्वनि करणारा साक्षात लोक प्रभुतुल्य महान कांती संपन्न तथा तेजपुंज सा हा कोण प्राणी सर्व दिशा तथा आकाशला व्याप्त करून येथे येत आहे. ब्रह्माचे व प्रकार झाल्यावर भगवान विष्णूने त्याला म्हटले, इस सागरात चलने के कारण ज्याचे दोनों पैरों के आघात से आकाशात महान वेग से जलाशय उठतात, सर्व वर उठे विशाल जल बंदापासून आप शिक्त होत चुके आहे. म्हणजे त्या बंधांच्या लहरीपासून तुम्ही आता मुक्त झालेला आहात. ज्याच्या नाशिकापासून निकली वायूपासून आपके साथ कंपायमान यह महापद्म जो माझी नाभि उत्पन्न है स्वच्छंदापूर्वक द्वलमान हो रहा है, वे ही आदि अंतरहित पर्वतीनाथ प्रभु शिव आले आहेत. आता हम दोनों मिलकर स्तोत्र के स्तोत्र मार्फत वृषभ ध्वज महादेव की प्रार्थना करें. आता आपण ब्रह्मदेव आणि विष्णू त्या भगवंताची सेवा करू. तत्पश्चात कमल की शोभा के समान नेत्रों वाले भगवान विष्णु पासून ब्रह्माजी ने कुपित हो उनका कि लोगों के स्वामी तथा सर्वव्यापी स्वयं आपल्याला एवं जगत के कर्ता मला सनातन ब्रह्माला आप नहीं जानते. हम दोनों से बढ़कर यह शंकर नामाला कौन है? आपण दोघे मोठे असून हा शंकरा दुसरा कोण आला? त्या ब्रह्माचे हे क्रोधयुक्त वचन ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे कल्याणकारक महात्मा शिव के साठी ऐसा निंदित वचन मत कर, बोल नको. हे महादेव साक्षात धर्मस्वरूप आहेत, अत्यंत प्रचंड आहेत, महायोग प्रदीप्त करने वाले आहेत तथा वर प्रदान करने वाले आहेत. यह शिव ही इस जगत के कारण है. हे प्राचीन पुरुष आहेत, समस्त बीजों अर्थात कारणों के मूल बीज अर्थात परम कारण आहे, निर्विकार है एवं एकमात्र ज्योति के स्वरूप में जगताला प्रकाशित करत आहेत. ज्याप्रमाणे बच्चे खिलौनों से खेलते हैं व त्याप्रमाणे प्रकारे हे महादेव स्वयं जगत के साथ खेळत आहेत, राहत आहेत, अर्थात नाना लीला रचते आहेत. प्रधान अव्यंग योनी अव्यक्त प्रकृति तम नित्य आदि नाम मुझे प्रभाव धर्म के है और जैसे विषय आपने पूछा है यही कौन है? हे शिव
जन्म मरण आदि दुखों का भली भांति अनुभव करके वैराग्य को प्राप्त यतियों द्वारा यतियों दृष्टिगत केले जातात। हे शिव बीजवान आहे, आप ब्रह्मा बीज आहे तथा सनातन रूप मैं विष्णु योनी हूँ, मी विष्णू योनी आहे। विष्णूचे असे प्रकार काय झाला बोलल्यावर विश्वात्मा ब्रह्माने पुण्य से पूछा, विचारला आप योनी मैं बीज तथा मैं स्व शिव बीजी बीजवान कशा प्रकारचा आहे, आप मेरा इस सूक्ष्म तथा अव्यक्त संहित का निराकरण करण्याची कृपा करें। अनेक प्रकार से लोकतंत्री ब्रह्मा की उत्पत्ति जानकर भगवान विष्णु ने त्याला या प्रकार परम निगूढ प्रश्नाचे उत्तर दिले। त्या महादेवापासून बढ़कर अन्य कोई भी गूढ़ तत्व नाही। मग तत्वाचा सर्वोत्कृष्ट स्थान अध्यात्म ज्ञानियांचे कल्याणमय पद आहे। विष्णू त्याने आपल्याला सगुण तथा निर्गुण ही दोन रूपात विभाजित केले। उनमें जो निर्गुण है वे अव्यक्त रूप में तथा जो सगुण है वे मय स्वरूप में प्रतिष्ठित आहे। भगवान शंकर निर्गुण सगुण दोन्ही एक आहेत। प्राचीन काळात सृष्टीचे आधी माया की विधि को विधिला भी जानने वाले आगे में तथा दुर्बोध महादेवाचे लिंगापासून पराभूत बीज सर्वप्रथम मेरी योनि में गिरा, पुनः कालांतर में इस सागर रूप यवनित वो बीज स्वर्ण के अंड में परिवर्तित हो गया। भगवान विष्णुपासून बीज प्रथम खाली विष्णू का आले आणि विष्णूपासून ते बीज समुद्रापडून त्याचं सोन्याचं अंड बनलं। 1000 वर्ष तक वो अंड जलात स्थित राहिले। या अवधित अंत में वायु के द्वारा यह 2 भागों से विभक्त झाले। एक ब्रह्मांड खंड से एका खंडापासून आकाश तर दुसऱ्या खंडापासून पृथ्वीचा प्रादुर्भाव झाला। यह अति उन्नत तो स्वर्ण पर्वत मेरु है। यह उस अंड के गर्भावरण से निर्मित हुआ। स्वर्ण पर्वत या पर्वताचं नाव आहे सिद्धीचा पहाड, याचे वर्णन आहे स्वर्ण पर्वत मेरू। तत्पश्चात प्रयत्ती सान्निध्यात देवादेव हिरण्यगर्भ चतुर्मुख महाप्रभू भगवान ब्रह्मा विरुद्ध झाले। तारा सूर्य चंद्र तथा नक्षत्र समस्त लोकांना शून्य देकर मैं कमी कोण आहे असा आपला विचार करे पर पुन्हा 1000 वर्ष के अंतर यतियोंचे पूर्वज यत्नशील प्रिय दर्शन वाले समस्त भुवनांचे स्थापने तेज से व्याप्त जानने वाले कमल पात्र पत्र के समान विशाल नेत्रों वाले श्रीमान सनत कुमार प्रभु सनक सनातन तथा सनंद नामक ये कुमार आपले पुत्रोपाने आविर्भूत झाले। ज्याच्यात सनत कुमार तथा प्रभू पुत्रता होते। बुद्धी तथा इंद्रियापासून अगोचर विशिष्ट ज्ञान संपन्न जगाची स्थितीचे कारणरूप तथा 3 प्रकारचे पापोशरहित हे कुमार एक साथ उत्पन्न झाले, जिनकी ज्याच्यामध्ये कर्ममार्गाची प्रवृत्ती नव्हती। म्हणजे ही 4 जन्म झाले पण त्यांना जगाचं काही घेणं नाही। जीवनात सुख क्रम तथा दुःख अधिक आहे। जीवन
जरा तथा जरा दुःखाने युक्त शोकाने युक्त आहे. जीवनात जन्म तथा मरण वारंवार घ्यावे लागते. स्वर्गात अत्यल्प सुख तथा नरकात दुःख ही आहे. आणि भावी अट्टल आहे. हे सर्व वाले अवश्य व्हावी असं जाणून प्रभू तथा सनकुमारने आपले वशात स्थित देख पाहून त्रिगुणातीत सलग सनंदन ये आपके तीनों महादर्शी पुत्र अध्यात्म संबंधी ब्रह्म ज्ञानाला झाले. ब्रह्मज्ञान झुकले. तत्पश्चात त्या सनक आदी तीनों कुमारांनी ज्ञानमार्गात प्रवृत्त झाले. जाने पर आप महादेवाला माया से विमूढ़ मोहित हो गए. मायाचे मोहित झाले. हे अनक इस प्रकार कल्पाचे प्रवृत्त होने पर अपन ज्ञान नष्ट हो जाता है. कल्प में जीव सूक्ष्म जीव तथा पार्थिव पदार्थ अवशिष्ट राहतो. त्या सर्वांना जागृत करने वाली शक्ति ही ऐश्वरी माया आहे. जिस प्रकार ये मेरु पर्वत देवलोक के रूप में प्रसिद्ध है, त्याप्रमाणे देवश्रेष्ठ महादेवाच्या इस महात्म्याला भी प्रसिद्ध समजाई. ऐका. परमेश्वर महादेवाचा सद्भाव जाणून तथा माझे कमल नयनाला जाणून कर. प्रणवयुक्त सामंजस्य द्वारा भूतांचे भी महाभूत वरदाता जगद्गुरु प्रभु महादेव को नमस्कार करून उठला. अन्यथा ये शोधित होऊन आपल्या निश्वास से माझे तथा आपको दग्ध कर आपल्या मारतील श्वासामुळे. अशा प्रकारे उनके महान योग तथा अमित ब्रह्माला नमस्कार आपल्याला आगे करकून अग्निसदृश प्रभाव वाले महादेवाचे निकट खड़े होकर मैं उनकी स्तुति करूँगा. मी त्याची स्तुति करतो आहे असे देवलोक म्हणालेत. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम स्वयंभू महामंत्र कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व आत्रि सिंह की जय. हंसा माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांति शांति. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर
घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंतनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.